हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ताचं आजचं हे चौथं लेक्चर आहे यूट्यूबवर. जे बुद्धिमत्ताचे आपले क्लास चालू आहे, बुद्धिमत्ताची बॅच चालू आहे आपली यूट्यूबवर त्याचं चौथं लेक्चर आहे, बुद्धिमत्ताचं चौथं लेक्चर. ओके, याच्यामध्ये काय चालू आहे? अक्षरमालिकाचा तिसरा पार्ट चालू आहे आपला. ठीक आहे, चला. जे आपल्या दोन बॅच आहे, एक मिनिट. सर्वांसाठी मोफत बुद्धिमत्ता ही बॅच आहे जी की यूट्यूबवर होत आहे. ठीक आहे, यूट्यूबवर होत आहे. रोज सकाळी 7 AM ला लेक्चर अपलोड होत आहे. ओके, चला. आणि रिझनिंग तुमचं इथे यूट्यूबवर मी फ्रीमध्ये कव्हर करून देतो. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता माझ्या ॲपवर. आउट ऑफ मॅथ हे नाव मी का दिलं तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 दोन्ही ठिकाणी मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क होते, 50 पैकी 50 होते. इथे माझा रिझल्ट आला होता 2019च्या तलाठी भरतीमध्ये, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला जॉईनिंग भेटली नाही. ओके, आता इथं रिझल्ट येऊनही जॉईनिंग नाही भेटली. त्याच्यानंतर मी ही एक्झाम दिली, ज्या की दोन्ही एक्झाम मी क्रॅक केल्या. ओके, आता परंतु तलाठी एक्झाम क्रॅक नव्हती केली. ही तलाठी त्याला काय म्हणते बाबा, रिझल्ट येऊन सुद्धा जॉईनिंग नव्हती भेटली. 2019च्या तलाठीमध्ये जॉईनिंग नव्हती भेटली, म्हणून 2023ची पण तलाठी दिली होती, परंतु इथे माझं सिलेक्शन नाही झालं. ओके, चला. परंतु सध्या या पोस्टमन या पदावर आहे. चला, ओके. जास्त चलन जास्त ओके होत आहे का? ठीक आहे, हरकत नाही. ही माझी अल्पशी ओळख आहे. मी 3 एक्झाम क्रॅक केल्या आतापर्यंत. पोस्टमन 2020ची ज्याच्यामध्ये 100 पैकी 90 मार्क भेटले होते. MTS 2020ची ज्याच्यामध्ये 100 पैकी 88 मार्क भेटले होते. तलाठी 2019ची ज्यामध्ये 200 पैकी 174 मार्क्स मला भेटले होते. याच्यामध्ये पोस्टमनमध्ये GKला 30 पैकी 25 मार्क भेटले. रिझनिंगमध्ये 30 पैकी 27 मार्क भेटले. मॅथमध्ये 40 पैकी 38 मार्क भेटले. इकडं MTS मध्ये GKला 30 पैकी 23 मार्क भेटले. रिझनिंगमध्ये 30 पैकी 27 भेटले. मॅथमध्ये 40 पैकी 38 भेटले. ठीक आहे. पोस्टमन आणि MTS मध्ये GKला 100 पैकी 30 प्रश्न होते आणि 30 प्रश्न रिझनिंगमध्ये, मॅथ प्रश्न 40 मध्ये. ठीक आहे, 30-30-40 एवढे प्रश्न होते. 100 पैकी 30 प्रश्न GKचे, 30 प्रश्न रिझनिंगचे आणि 40 प्रश्न मॅथ गणिताचे होते. एवढं वेटेज होतं मॅथ, रिझनिंग आणि GKचं. आणि पोस्टमन आणि MTS दोन्हीमध्ये फक्त मॅथ, रिझनिंग आणि GK हे 3च विषय आहे. मॅथ, रिझनिंग, GK हे 3च विषय आहेत. ओके, चला. इंग्लिश हा विषय नाही. ज्यांचं कोणाचं इंग्लिश वीक असेल त्यांनी निश्चितच पोस्टमन आणि MTS ही या एक्झामची तयारी करू शकता. ओके, तलाठीमध्ये तुम्हाला माहिती आहे मॅथ, रिझनिंग 50 पैकी 50 भेटले. तलाठी 2019 आणि 2023 दोन्हीमध्ये 50 पैकी 50 भेटले. इथे थोडंसं करेक्शन आहे इथे, इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे, इंग्लिशमध्ये 50 पैकी 46, मराठीमध्ये 50 पैकी 44 भेटले. GKमध्ये 50 पैकी 34 भेटले. या 3 एक्झाम मी क्रॅक केल्या. या मी एक्झाम क्रॅक नाही केल्या. कोणत्या? यावल्या. हे माझं फेल्युअर आहे. इथे मी या एक्झाम क्रॅक नाही केल्या. ठीक आहे, परंतु तुम्हाला यासाठी टाकले की बऱ्यापैकी चांगले मार्क भेटले होते. इथे हे टियर 2 दिले होते, म्हणून मी इथे टाकल्या या गोष्टी. आणि तसंही सक्सेससोबत फेल्युअर सांगावं म्हणजे माणसानं. ओके, हे रिझनिंगचे टॉपिक आहे. एकूण 22 टॉपिक आहे. इथं 20 आणि इथं 2 एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करून दिला जाईल यूट्यूबवर. ओके, आणि याच्यामध्ये जवळपास 17 लेक्चर तुम्हाला मिळेल. गणिताचे बघा, माझी जी आउट ऑफ मॅथ बॅच आहे माझी ॲपवर, त्याच्यामध्ये एकूण 40 टॉपिक असतील. हे 20 टॉपिक आणि हे 20 टॉपिक, 40ही टॉपिक मी अपलोड केले आहे माझ्या ॲपवर. ओके, आणि याच्यामध्ये 138 लेक्चर आहे. 138 लेक्चर आहे. चला, आता आपल्या राहिलेल्या पोर्शनला सुरुवात करू. आणि आज जास्त नाही, प्रॅक्टिस क्वेश्चन आहे वाटते मला. 15 प्रॅक्टिस क्वेश्चन राहिले, ते कवर करून घेऊ आणि ते आपलं चॅप्टर इथे संपवून टाकू. तत्पूर्वी थोडं तुम्हाला बेसिक सांगितलं ना, ते बेसिक थोडं मी रिवाईज करतो. ओके,
काय सांगितलं तुम्हाला मी? ए टू झेड पर्यंत क्रमांक पाठ करा, क्रमांक पाठ करा. ओके. त्यानंतर अपोजिट लेटर, हो, अपोजिट लेटर्स पाठ करा. त्याचं थोडं मी रिव्हिजन करून घेतो तुमचं. एम, एम पी क्यू टी, आर एस यू व्ही डब्ल्यू एक्स ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी, आर पकडायले, इथं डब्ल्यू करतो, यस करतो आणि आय करतो. ठीक आहे. या सगळ्यांचे तुम्हाला क्रमांक सांगायचे इथे, या सगळ्यांचे तुम्हाला क्रमांक सांगायचे आणि रिवाईज करायचं आपलं तुमचे नंबर पाठ झाले का नाही. मी एक्झाम क्रॅक करायच्या आधी ए पासून झेड पर्यंत सगळ्याचे सगळे क्रमांक, ए पासून झेड पर्यंत 1 पासून 26 पर्यंत सगळे क्रमांक पाठ केले होते आणि ते कसे पाठ केले ते पण मी थेरीमध्ये सांगितलं. ठीक आहे. बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचा सेकंड क्लास घ्या किंवा अक्षर मालिकेचा 3रा क्लास. ओके. अक्षर मालिका पाठ 3. चला, कसे पाठ केले ते पण सांगितले मी तुम्हाला, काळजी करू नका. सगळं तुम्ही जवळपास 10 दिवस अर्धा तास द्या याचं बेसिक करायला, हे पाठांतर करायला, तुमचं काम होऊन जाईल. काहीही काळजी करू नका. डायरेक्ट सांगू तुम्हाला, तुम्ही लिहून घ्या एकदा. तर एम म्हणजे 13 होते, पी म्हणजे 16 होते, क्यू म्हणजे 17 होते, टी म्हणजे 20 होते, एस म्हणजे 19 होते, डब्ल्यू म्हणजे 23 होते, ई म्हणजे 5 होते, जी म्हणजे 7 होते, आय म्हणजे 9 होते, डब्ल्यू म्हणजे 23 होते, आर म्हणजे 18 होते, हे होते 14, 18, 22, 24, 6, 10, 21, 15, 11, 8, 12, एस म्हणजे 19, आय म्हणजे 9. ओके. इत्यादी तुम्हाला पाठ करायचे, लक्षात ठेवायचे आहे. आणि या गोष्टी पाठ केल्या त्यामुळे रिझल्ट आला. तुम्ही या गोष्टी पाठ कराल तर तुमचा रिझल्ट आधी येईल. कोणाच्या? जे लोक पाठ नाही करत त्यांच्या. ओके. आय रिपीट, या गोष्टी तुम्ही कराल. ज्या गोष्टी मी केल्या त्याच गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा रिझल्ट आधी येईल अशा लोकांच्या आधी ज्यांनी या गोष्टी पाठ नाही केल्या, या गोष्टी फॉलो नाही केल्या. ठीक आहे. बघा, एक्झाम क्रॅक करण्याचा मला एक रस्ता माहीत झाला आहे. त्याच रस्त्यावर तुम्ही चालले तर तुम्ही पण एक्झाम क्रॅक कराल. जर तुम्ही थोडीशी इकडे तिकडे वळले ते एकदम जास्त वळले, जेवढा जास्त वळण तेवढं जास्त लेट चान्सेस त्यांचे रिझल्ट यायचे. आणि जो एका सरळ वेनी, प्रॉपर वेनी चालन त्यांचा रिझल्ट आधी येईल. कोणाच्या? जो रस्त्यापासून भटकलेला असेल त्यांच्या. ओके. आता रस्त्यापासून भटकलेला म्हणण्यापेक्षा ज्यांना योग्य रस्ता माहीत नाही, ऑलरेडी मी 3 एक्झाम क्रॅक केल्या आहेत, त्यामुळे मला एक ज्या गोष्टी एक्झाम क्रॅक करायसाठी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी माहिती केल्या, त्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या, त्या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या. याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. ओके. त्याचा फायदा घ्या आणि ठीक आहे, एक्झाम क्रॅक करा. आता मी म्हणतो, आता तुम्ही अंक पाहिले. आता याचेच अपोजिट लेटर पहा काय येतं. ठीक आहे. याचे अपोजिट लेटर तुम्हाला शोधायचं आहे. अपोजिट लेटर तुम्हाला इथे शोधायचं आहे. काय? एमचा अपोजिट काय होते? एन, पीचा पी के, क्यूचा क्यू, टीचा जीटी रोड, टॅग जीटी रोड, एसचा एस काय? हायस्कूल किंवा वेश, आर्य वेश्य तुम्ही लक्ष ठेवू शकता किंवा हायस्कूल लक्ष ठेवलं तरी सारखंच पडते, काही फरक नाही. हायस्कूल, DW, ई म्हणजे वेश्यचा व्ही किंवा इव्हिनिंग लक्षात ठेवा, इव्हिनिंग लक्षात ठेवा. आरसाठी मी तुम्हाला काय हिट सांगितलं होतं? लोरी, RI, वेश्य, ई, एक्ससाठी काय CX. ठीक आहे. एफसाठी आहे FU,
टीचा मी तुम्हाला काय सांगितलं आणि आयचा काय सांगितलं ते सांगा मला. टी GT रोड, आय आर आय ठीक आहे, IR. ओसाठी काय सांगितलं तर ओसाठी मी लोरी ठीक आहे. PK, एच साठी वैश्य समाज SH ठीक आहे. एल साठी तुम्हाला काय सांगितलं लोरी सांगितलं तर एस साठी वैश्य समाज SH ठीक आहे. आय साठी लोरी RI किंवा आयरिश लक्षात ठेवा, आयरिश लक्षात ठेवा का फ्युरिश लक्षात ठेवा इथे ठीक आहे. फ्युरिश लक्षात ठेवा, फ्यू फॉर FU, IR आणि हो IR आहे एकच आहे ते. हे आयरिश म्हणजे पण RI येते आणि SH येते आणि फ्युरिशमध्ये पण FU येते, RI येते आणि SH येते. हे अपोजिट लेटर्स आहे. तुम्ही आणि आणखी बघा मी सांगतो एक ट्रिक सांगतो. नंबर लक्षात ठेवण्यासाठी नेहमी काय करायचं, लगातार 15 दिवस, लगातार 15 नाही पण 10 दिवस तुमच्या मित्राचे नाव लिहा. काय लिहायचे इथे, मी लिहितो माझं प्रवीण, PRAVIN, NIK निकुरे, NIKURE. ओके. एखादी मित्र आहे माझा शुभम, SHUBHA शुभम ठीक आहे. शुभमचं स्पेलिंग चुकलं असेल तर पाहून घ्या. एखादी फ्रेंड मित्र आहे काय बघा एखादी के वरून करुणा ठीक आहे. मैत्रीण करुणाची मैत्रीण तर नाही कोणती, करुणा ठीक आहे. NA. एखादे मित्र कल्पेश, अशी मित्राचे नाव लिहायचे आणि त्याच्या खाली लेटर आणि त्यांचा क्रमांक. ओके. एखादी आहे WBC RBC सायन्स SC ठीक आहे, SCIENCE. असे काहीचे पण नाव लिहायचे आणि त्याच्या खाली त्याचा नंबर लिहायचा, जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला पाठ होईल. हे पाठ कसं करायचं ते मी तुम्हाला इथे सांगत आहो. आणि हे थेरीसारखंच तुम्ही इथे समजू शकता. चला. P फॉर 16, R फॉर 18, A फॉर 1, V फॉर 22, I फॉर 9, N फॉर 14. या गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या बुकवर आणि प्रत्येक लेटर खाली त्यांचा क्रमांक लिहायचा आहे. अशाच मी पाठ केले आहे. आणि हे पाठ का करतो तुम्हाला माहित आहे का? कारण की अक्षरमालिका हे एकटं चॅप्टर होणार नाही. या गोष्टीनं अक्षरमालिका हे फक्त एकटंच चॅप्टर होणार आहे का माझं एवढं पाठ करून? तुमचं अक्षरमालिका होत आहे. त्यानंतर 2 नंबर अक्षर अंक मिक्सवाली मालिका होत आहे. 3 नंबर समान संबंध, 4 नंबर वर्गीकरण, 5 नंबर कोडिंग डिकोडिंग इत्यादी तुमचे चॅप्टर्स होत आहे. ठीक आहे. हे 5-6 चॅप्टर होत आहे या गोष्टी करून. ओके. हे आणि याचे अपोजिट लेटर तुम्ही पाठ केले तर चला लिहून घ्या. तुमच्या मित्रांचे नाव लिहायचे आणि मित्रांच्या नावाच्या खाली त्यांचे लेटरचे क्रमांक टाकायचे. कोणतेही सब्जेक्टचे नाव लिहा, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्लिश, कसे पण लिहा, त्याच्या खाली त्याचे नाव टाकायचे. निकुरेज म्हणजे काय होते 14, आय म्हणजे 9, के म्हणजे 11. याचे क्रमांक आहे बरं, प्लेस व्हॅल्यू. इंग्रजी वर्णमालेमध्ये यूचा क्रमांक 21 आहे, आरचा क्रमांक 18 आहे आणि ईचा क्रमांक 5 आहे. ओके. एस म्हणजे 19, एच म्हणजे 8, यू म्हणजे 21, बी म्हणजे 2, एच म्हणजे 8, ए म्हणजे 1, एम म्हणजे 13, आर म्हणजे 18, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3. ओके. के म्हणजे 11, ए म्हणजे 1, आर म्हणजे 18, यू म्हणजे 21, एन म्हणजे 14, ए म्हणजे 1, के म्हणजे 11, ए म्हणजे 1, एल म्हणजे 12, पी म्हणजे 16, ई म्हणजे 5, एस म्हणजे 19, एच म्हणजे 8. ओके. हे डब्ल्यू म्हणजे 23, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3. सायन्समध्ये एस म्हणजे 19, सी म्हणजे 3, आय म्हणजे 9, ई म्हणजे 5, एन म्हणजे 14, सी म्हणजे 3 आणि ई म्हणजे 5. ओके. बघा, फक्त एकदा पाठ करायच्या या गोष्टी मी पाठ केल्या, 10-15 दिवसामध्ये पाठ झाल्या. अर्धा 1-1 तास देऊन पाठ झाल्या या गोष्टी. ओके. 10-12 दिवसामध्ये पाठ झाल्या. ओके. पुन्हा विसरलो, 6 महिन्यानंतर पुन्हा पाठ केल्या. ओके. 2-4 वेळेस 5-6 महिन्यामध्ये म्हणजे असेच 5-6 महिन्यातले 10-15 दिले मी दिवस, अर्धा तास, 15-15 मिनटं, बस पाठ झालं. आज एक्झाम क्रॅक केल्या मी 3. त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर या गोष्टी मला आठवत आहे. जशाच्या तशा, तसंच काम तुमचं होईल. ओके. त्यामुळे या गोष्टी पाठ करा आणि एक्झाम क्रॅक करा.
आता प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू. आपण हे बघितले होते, एक बघितला आता टाईप, तरी बघून घेऊ. ए म्हणजे ए नंतर बी सी डी ई एफ जी, एम नंतर एन ओ पी क्यू आर एस. ठीक आहे. नेक्स्ट ए बी 1 आणि 3 घ्या, नंतर 2 आणि 4, 1 3 2 4. ए बी सी डी ई एफ जी एच, सॉरी, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. हे चुकलं. आन्सर तुमचं क्यू आर एस टी, क्यू आर एस टी. ओके. चला, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदांसाठी योग्य पर्याय निवडा. कसं घ्यायचं? ए नंतर बी, सी सोडा, डी ई एफ जी एच आय जे आणि के. ठीक आहे. ते शेवटचे अक्षर घेतले होते, आता हे शेवटचे अक्षर घेतले. आता फर्स्ट घ्या. एन नंतर ओ. बघा, तुम्ही याच्या आधी इकून असे चालले होते खालून वर, आता वरून खाली या. एन ओ पी सोडा, एन ओ पी सोडा, हे झालं. ठीक आहे. एन ओ पी सोडा, एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. ठीक आहे. तुमचा आन्सर काय? डब्ल्यू के अपॉन एक्स जे इज युअर राईट आन्सर. दिसत आहे? एफ जी जी एफ, एफ जी जी एफ म्हणजे बघा, याचे 2 जी आहे ना, त्याच्या उलटे हे, आणि मदत एच आहे, ए आहे. म्हणजे याचा अर्थ क्रमामध्ये रिकामी जागा भरा, इथे रिकामी जागा भरायची आहे. ठीक आहे. काय येणार ते बघायचं आहे. 2-2चे ग्रुप पाडा. याचे दोघांचे ग्रुप पडले, ह्या दोघांचे ग्रुप पडले. आता दोघांचे पण ग्रुप पाडू आपण. ठीक आहे. चला, म्हणजे इथं 3 लेटर येईल तुमचे आणि इथं 3 लेटर येईल. तुम्हाला शेवटचं नाही तरी म्हणजे काही प्रश्नांमध्ये विचारते, काही प्रश्नांमध्ये नाही विचारत. ठीक आहे. लिहा. तुम्हाला दिसत आहे एफ जी जी एफ, पहिलं आणि तिसरं, एफ जी जी एफ. तसंच पहिलं तिसरं एच आय आय एच. ओके. आणि मधामध्ये ए ए ए ए, सगळीकडे मधात ए आहे, म्हणजे याचा अर्थ इथं पण ए असणार आणि इथं पण ए असणार. ओके. चला, त्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे? या ठिकाणी एफ आहे, या ठिकाणी एच आहे. मग इथं काय असेल ते बघू, पाहून घ्या. एफ एच ई एफ जी एच आय जे. ठीक आहे. इथं जे आहे, एफ नंतर जी येते, 6 नंतर 7. तसंच जे नंतर काय येते? के. मग उलट करत येते, के नंतर जे. ठीक आहे. असं तुमचं आहे. काय? जे ए के आणि के ए जे. ठीक आहे. कोटं इथं. काही एक्झाममध्ये फक्त तुम्हाला हे एकच विचारते, हे विचारत नाही. तर ठीक आहे, त्यानुसार तुमचं जे ए के लिहून टाकायचं. नेक्स्ट, पुढील क्रम पूर्ण करा. क्वेश्चन नंबर 5, 18 मिनिटं. इथं काय दिसतं तुम्हाला? एक्स वाय ए बी सी एफ जी एच. थोडे कन्फ्युजन वाटत तुम्हाला, पण सर अरे इकडं ऑप्शन पण आहे, टिक करायचे आहे आपले. ठीक आहे. करू आपण टिक, काय हरकत नाही. बघा, एक्स वाय झेड ए बी सी डी ई एफ, एक मिनिट, एक्स वाय झेड ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. 1चा फरक, 2चा फरक, आता 3चा फरक. जे के एल एम एन ओ पी, 2 लेटर, 3 लेटर, 4 लेटर आणि 5 लेटर. एम एन ओ पी क्यू. ठीक आहे. एम एन ओ पी क्यू. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. ओके. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. याच्या आधी हे कोणते ऑप्शन आहेत एकदा चेक करून घ्या. आपलं काय आता जे आलं होतं ना, हे जे ए आय, जे ए के जाक, एच आय जे. ठीक आहे. जे के हे आलं होतं. याच्या आधी कोणतं आलं होतं? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. शेवटी जे आणि के, जे के. ओके. इथं पण नाही, इथं पण नाही, इथे पण नाही. आन्सर तुमचं 1. ओके. नेक्स्ट,
आता हे ऑप्शन मी टाकलं तुम्हाला दाखवलं नव्हतं ना, त्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवत आहोत. ठीक आहे, तिकडे पाहून घ्या पहिलं काय काय. तर चौथा ऑप्शन नाही दिसत आहे. ABCD EFGH IJKL MNOP OP QRST हे आहे QSRT. कुठं आहे का QSRT? अरे यार, थोडी इथे टायपिंग मिस्टेक झाली. चुकीचे पद म्हणताय ना. अरे प्रश्नच तसा आपला हा आहे, चुकीचे पद ओळखा म्हणताय. प्रश्न बघा कसा आहे, चुकीचे पद ओळखा. हेच तर शेवटचं पद चुकीचं आहे. PORS हेच चुकीचं पद आहे आपलं. ठीक आहे, चुकीचं पद म्हणजे हेच आहे तुमचं. पहिल्याचा आन्सर काय आला होता? A नंतर BC DE FG. वर जी कोण आहे? वर जी. इथं जी आहे वर, बाकी कुठंच नाही वर जी. ठीक आहे, आन्सर नंबर 4. ठीक आहे, नेक्स्ट. 5 क्वेश्चन झाले होते आपले. हा क्वेश्चन झाला होता. ठीक आहे, एक मिनिट. हा क्वेश्चन झाला होता. सहावा क्वेश्चन राहिला. ठीक आहे, बघा शेवटचं तुम्हाला क्रम पूर्ण करायचा आहे. लिहून घ्या. 2 4 6 8 2 4 6 8 10. जे कोण आहे? इथं जे आहे, इथं जे आहे, इथं नाही, कॅन्सर. जे नंतर शेवटचं लेटर पाहता काय आहे तिथं. शेवटचं लेटर GIKM. G म्हणजे 7, I म्हणजे 9, K म्हणजे 11, M म्हणजे 13. 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15. शेवटचं लेटर पाहतो आपण. 15 म्हणजे काय? O पाहिजे आपल्याला. ठीक आहे, चला 15 म्हणजे O. चला या पद्धतीने मी सॉल्व्ह करायचं आहे. नसेल कोणाला समजलं त्यांनी असं करा. B नंतर हे फर्स्ट लेटर. B नंतर CDEFGHI जे आहे फर्स्ट. ओके, GIKM शेवटचं लेटर, एक सोडून शेवटचं लेटर. ठीक, शेवटचं. G नंतर HIJKLMNO. जे न सुरुवात, ए न एंड. जे म्हणजे फर्स्ट, O म्हणजे एंड. J/O कोणी आहे का? J आणि O एकच आहे. ठीक आहे, बाकी कोणीच नाही. J आणि O एक कोणीच नाही. ओके, नेक्स्ट. CX अपोजिट, वेश्य SH अपोजिट किंवा हायस्कूल अपोजिट, MN अपोजिट. आता इथं कोण अपोजिट आहेत ते पाहायचं. IR अपोजिट आहे, LM हे नाही अपोजिट, NL अपोजिट नाही, OM अपोजिट नाही, IR अपोजिट. ठीक आहे, IR अपोजिट. ठीक आहे, आता हे कसं शोधायचं? ठीक आहे, पाहून घेऊ. इथं 3 आहे, H म्हणजे 8 होते, M म्हणजे 13 होते. 3 आणि 5 8, 8 5 13, 13 आणि 5 किती ते? 18. 18 म्हणजे खाली तुमचा R येणार आहे आणि वर आरच्या सोबत I/R. ठीक आहे, चला नेक्स्ट. 8 नंबरचा क्वेश्चन. EYPFUR. E नंतर F. हो, इथलं मधातलं 1 2 3 आहे आणि असं आहे. ठीक आहे, चला. EFGH I. इथे एक बघा, इथे 0चा गॅप आहे, 1चा गॅप आहे, ऑब्विसली इथं 2चा गॅप असेल, ऑब्विसली इथं 3चा गॅप असेल. ठीक आहे, मी असे क्वेश्चन इथे टाकत आहोत जे एक्झाममध्ये विचारते, ज्या पद्धतीचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारते. ओके, 0चा फरक, 1चा फरक, 2चा फरक आणि 3चा फरक येते का तर पाहायचं. E नंतर F GHIJKLMNO. हे जमलं. सुरुवात के न कोण करताय ते पाहायचं. एकच लेटर आहे के वाला. झालं, तुमचं पूर्ण आन्सर शोधायची गरज नाही. ओके, चला नेक्स्ट. C नंतर DE CDEFGHIJK वर्क IJK. ठीक आहे, वर्क के आहे IJK. वर्क के कोणाकडे पाहून घ्या. के एकटा आहे. चला, ओके, 4 नंबरचा. खाली कोण आहे तर पाहून घेऊ वाटल्यास. सीच्या अपोजिट X, ईच्या अपोजिट V, Jच्या अपोजिट T. CX इव्हिनिंग, GT रोड, लोरी, IR,
किंवा आयरिश लक्षात ठेवा, पीके मूवी. ओके. नेक्स्ट अपोजिट लेटर आहे ते 10 नंबर टर्म. अपोजिट लेटर AZBYCXDW. ए नंतर बी नंतर CDE. ईचे अपोजिट व्ही, वेश्य समाज EV. ठीक आहे. इव्हिनिंग. आता बघा हे आर्य वैश्य समाज बघा दिसतं तुम्हाला. आर्य वैश्य समाज, फिरिश, लोरी हे माझे शब्द आहे, ज्यामध्ये मी वैश्यचा VE आणि SH घेतो, फ्युरीचा FU RI आणि SH आहे, लोरी RI आणि LO. हे अपोजिट लेटर आहे, एकमेकाचे अपोजिट लेटर आहे. सोबतच मी PK मूवी घेतो, मी जोकला जॅक्यू लिहितो, जोक्यू किंवा जॅक्युलिन. ओके. त्यानंतर DW म्हणजे ड. ओके. आणखी कोण कोण आहे? CDE झालं, F झालं, EF, GT रोड मी गॅट संघटना पाठ केलं होतं, GT गट्ट, G HIH. हां ठीक आहे. HIJKL MN. ओ पासून पुन्हा रिपीट होते. ठीक आहे. हे जवळपास पूर्ण चांगले. ABC राहील ना, ABC. डीचं झालंच, एचं A to Z, BY बाय आणि CXचं 6, ज्यामध्ये 6चं स्पेलिंग रॉंग आहे. ठीक आहे. त्याला हे सगळे तुमच्यासमोर मी मांडले. हे माझे आहे. तुम्ही या ठिकाणी इव्हिनिंग पाठ करू शकता, इव्हिनिंग. याच्यानंतर तुम्ही हायस्कूल पाठ करू शकता, HIGHSCH स्कूल. ओके. हे अपोजिट लेटर आहे. फ्युरीसाठी मी काय पाठ केलं होतं, UFO वगैरे पाठ करून घ्या ना. ठीक आहे. इथं काही आहे का पाहतो. अपोजिट लेटर U साठी, F साठी काय. ठीक आहे. फ्युरीज पाठ करा. फ्युरी नावाचा मूवी आहे, फ्युरी नावाचा हॉलिवूडचा एक मूवी आहे, सेकंड वर्ल्ड वॉरवर आहे वाटते तो लक्षात ठेवा. फ्युरी म्हणजे FU आणि IR होते किंवा RI होते. त्याला तुम्ही आयरिश पण लिहू शकता, आयरिश आहे. ठीक आहे. चला लोरी इथं लक्षात ठेवा, लोरी LO आणि RI. SH माहिती आहे तुम्हाला, हायस्कूल. गॅट संघटना माहिती आहे, GT. मॅन माहितीच आहे, MN मन. DW डचा उल्लेख किंवा मग तुम्ही ड्यू लक्षात ठेवा, DEW. ओके. ड्यू म्हणजे पेनल्टी होते. जॅक्यू किंवा जोक लक्षात ठेवा, जोकचं स्पेलिंग पाहून घ्या काय तर, मी तर पाठ करायसाठी असं लिहायचं. ठीक आहे. PK मूवी माहितीच आपल्याला. इत्यादी झाले. तुमचं टाईम कमी आहे आपला, 11 व्हायचं आहे. ठीक आहे. 11 नंबरचा व्हायचा आहे, 28 मिनिटं. ठीक आहे. चला टाईम करूया. यासाठी तुम्हाला रिवाईज करतो, थेरी यासाठी रिवाईज करतो जेणेकरून तुमची थेरी पाठ झाली पाहिजे. अशाच गोष्टी करू मी लागलो, एक्झाम क्रॅक केल्या. बघा कॅट हॅट मॅट, CHM. C म्हणजे 3 होते, H म्हणजे 8 होते, M म्हणजे 13 होते. ओके. C + 5, 3 आणि 5 8, 8 5 13, 13 आणि 5 किती होते 18. 18ला फर्स्ट लेटर कोणता आहे पाहून घ्या. 18 म्हणजे होते R. ने एकच सुरुवात होते, रॅट. ठीक आहे. चला ज्यांना कोणाला नसून समजलं त्यांनी लक्षात ठेवा, पहिलं लेटर आहे ना ते मॅच करा. हे पहिलं आहे, दुसरं आहे आणि तिसरं आहे. ओके. CDEFGH IJKL MNOPQR. R म्हणजे T. ठीक आहे. म्हणजे R म्हणजे 18. ओके. जमलं, पहिला R भेटला, त्यानंतर AT आणि AT, A आणि T. ठीक आहे. AT KT AT सगळीकडे सारखीच आहे. ठीक आहे. चला RAT रॅट. नेक्स्ट पुढील क्रम पूर्ण करा. ई नंतर सेकंड लेटर बघा काय तर, फर्स्ट आणि सेकंड लेटर काय तर बघा, EFG HIJ KL MN
1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, इथे 4चा फरक असेल. ठीक आहे. ABEFGHIJKLMN OPQRS. शेवटी एस कोण आहे पाहून घ्या. इथे एक एस आहे, इथे एक एस आहे. मग हे कॅन्सल करा, हे कॅन्सल करा. ठीक आहे. LMNOPQRS TUVW. PQRS LMNOP. ठीक आहे. बघा दिसतंय. 3चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, पुन्हा 2चा फरक राहील. इथे पुन्हा 2चा फरक राहील. 2चा फरक म्हणजे कोणतं घेऊन पाहतो इथे ना, एच आणि आय आहे. टाइम झाला तसा आपला. एच आणि आय आहे. मी पहिले एच घेऊन पाहतो. HIJK नाही जुळत आहे. मग आय घ्या, मग आय घ्या. IJKL MNOPQRS TUVW. ठीक आहे. आय जुळते, आय जुळते, तुमचा आय जुळते, एच कट्टे. टाइम झाला आपला. क्वेश्चन जवळपास झाले. ठीक आहे. आणि हा ज्यांचा का चांगला अभ्यास झाला असेल लिहा. 23 लिहा, 19 लिहा, 16 लिहा, 12 लिहा. फर्स्ट लेटर. ठीक आहे. 12 आणि 4 16, 16 आणि 3 19, 19 आणि 4 23, 4 3 4, पुन्हा 3चा फरक. 16तून 4 गेले 12, 12तून 3 गेले 9. 9 म्हणजे कोण? आय. आय म्हणजे इथं पण आहे, इथं पण आहे. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला ते बघून घ्यायचं. नंतर सेकंड लेटर शेवटचं क्वेश्चन. 13 क्वेश्चन आहे तिथे. चला ए नंतर बी नंतर सी नंतर डी. ओके. डी कोण आहे? डी सुरुवातीला एकच आहे, डी वाला सुरुवातीला. तरी पाहून घेऊ. एच्या अपोजिट झेड, बीच्या अपोजिट वाय, सीच्या अपोजिट एक्स, डीच्या अपोजिट डब्ल्यू. डी डब्ल्यू तुमचा आन्सर आहे. डी डब्ल्यू तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. इथे आपण थांबून जाऊ. आपलं लेक्चर संपलं आहे.